दोन मेघ. लेखक विष्णू सखाराम खांडेकर. दोघेही लगबगीने जात होते. धक्का लागताच त्यांनी एकमेकांकडे पाहिले. दोन ढग होते ते. पांढरा ढग वर जात होता, काळा ढग खाली येत होता. पांढऱ्या ढगाने काळ्या ढगाकडे तुच्छतेने पाहिले. क्षणभर थांबून तो उद्गारला, "कुठे निघालास?" "पृथ्वीवर." "तू कुठं चाललास?" "स्वर्गात." पांढरा ढग उड्डाण करणाऱ्या विमानाप्रमाणे वर जाऊ लागला. तो काळा ढग मोडलेल्या विमानाप्रमाणे भरभर खाली येऊ लागला. पांढऱ्या ढगाने अभिमानाने मागे वळून पाहिले. किती सुंदर दिसत होता काळा ढग. त्याच्यातून लख्खन चमकणारी ती वीज. दिव्यत्वाचा साक्षात्कार होता तो. पांढऱ्या ढगाने स्वतःकडे निराशेने पाहिले. विजेचा पुसट चमत्कारसुद्धा तिथे दिसत नव्हता. त्याने उत्सुकतेने वर पाहिले. लवकरच आपला स्वर्गात प्रवेश होणार या आनंदात त्याला ढगातल्या त्या दिव्य तेजाचा विसर पडला. थोड्या वेळाने त्याने वळून खाली पाहिले. काळा ढग कुठेच दिसत नव्हता. मात्र धरणी स्नान मंदिरातून बाहेर पडणाऱ्या तरुणीसारखी दिसत होती. वृक्षलता गुदगुदल्या झालेल्या बालकांप्रमाणे हसत होत्या आणि पाखरे झाडांवर बसून आनंदाने आपली अंगे झाडत होती. पांढरा ढग स्वर्गाच्या दारात जाऊन पोहोचला. आपल्याला आत सहज प्रवेश मिळेल अशी त्याची कल्पना होती. पण दारावरला रक्षक त्याला आत येऊ देईना. तो सांगू लागला, आता एकच जागा रिकामी होती, पण ती नुकतीच भरली. आपल्या मागून येणारे पुष्कळ पांढुरके ढग या पांढऱ्या ढगाने पाहिले होते. तो आठवू लागला, छे, आपल्या पुढे कुणीच नव्हते. पांढरा ढग भांबावून गेला. त्याने विचारले, कुणाला मिळाली ती स्वर्गातली जागा? एका काळ्या ढगाला. रक्षक उत्तरला, काळ्या ढगाला? हो. तापून गेलेल्या पृथ्वीला शांत करण्याकरिता त्यानं आपलं जीवन सर्वस्व दिलं. आकाशवाणी झाली.